लोणावळा येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शरद पवार यांनी सुनील शेळकेंना धमकीवजा इशारा दिला। त्याची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे। नाव सुनील शेळके यांचं घ्यायचं, पण त्याचा घाव अजित पवारांना बसला पाहिजे असं या धमकीवजा इशाऱ्यातून शरद पवार यांना सूचित करायचं आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो आहे। कारण शरद पवारांनी आतापर्यंत राजकारणात जाहीररित्या कोणाला धमकी दिल्याचं ऐकिवात नाही। ते कंत्राट अजित पवारांकडे होतं। गेल्या 9-10 वर्षात शरद पवारांचा 2-3 वेळा तोल सुटला आहे। पद्मसिंग पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला, त्यावर एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता की तुमचे नातेवाईकच आता तुम्हाला सोडून चालले आहेत। त्यावर शरद पवार त्या पत्रकारावर चिडून कार्यक्रम अर्धवट सोडून निघून गेले होते। 2019च्या निवडणूक प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तेल लावलेला पैलवान या शब्दावरून कोटी करताना शरद पवारांनी जे हावभाव केले होते त्याचीही खूप चर्चा झाली होती। सुप्रिया सुळेंनीही एका वकिलाला जाहीरपणे धमकी दिली होती। अजित पवार यांच्यामुळे पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह गेलं। आपल्यासोबत राहिलेल्या गटाचं अस्तित्व टिकेल की नाही यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। त्यामुळे शरद पवार सैरभैर झाले आहेत का? त्यातूनच वड्याचे तेल वांग्यावर काढले जाते का, असा प्रश्न आता जनता विचारू लागली आहे। शरद पवार यांनी आजपर्यंत अजित पवारांवर जाहीर वक्तव्य केलं नाही। पवारांचा तो स्वभाव सुद्धा नाही, पण एखाद्याला सुनवायचे असेल तर सूचक बोलण्यात त्यांचा हात धरणारा कोणीच नाही आहे। त्यामुळेच माझे नाव शरद पवार आहे असा इशारा त्यांनी अजित पवारांना दिल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रभरात सुरू आहे।